संक्रांती स्पेशल भोगी भाजी पाहणार आहोत। अगदी वर्षातून एकदाच होणारी ही भाजी आहे आणि तुम्ही वर्षभर ही चव विसरणार नाही अशी भाजी बनवणार आहोत। त्याचप्रमाणे 5 ते 6 माणसांना पुरेल एवढी आपण भाजी बनवणार आहोत। त्यासाठी एक मोठ्या साईजचा बटाटो कट करून घेतलेला आहे, अर्धी वाटी वटाणा, एक गाजर, एक वाटी फ्लावर, कांद्याची पात, मेथी, पालक, शेपूही जराशी घेतलेली आहे, 2 वांगी आणि अगदी थोडेसे मी हरभरा नव्हता म्हणून छोले भिजत घातलेले आहेत, तेल, त्याचप्रमाणे हे मसाले, लाल तिखट। आता मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी 2 ते 3 चम्मच शेंगदाणे, 2 ते 3 चम्मच खिसलेलं खोबरं, लसूण, आले, खडा मसाला, त्यामध्ये 1.5 चम्मच तीळ घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता आपण सर्वप्रथम हा मसाला जो आहे तो भाजून घेणार आहोत। त्यासाठी 1 चम्मच धने, 1 चम्मच जिरे, दालचिनी, लवंग आणि मिरे अगदी थोडेसे 2-3 घातलेले आहेत पीस, त्याचप्रमाणे 1 वेलची घातलेली आहे। मसाला नेहमी भाजूनच वापरायचा, कारण मसाल्याची चव असते ना ती दुप्पट होते, त्यासाठी मसाला भाजूनच घ्यायचा। आता इथे आपण शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत। अशा प्रकारचे शेंगदाणे भाजले की नंतर यामध्ये आपण अगदी स्लो गॅसवरती खोबरे आणि तीळ छान भाजून घ्यायचं। खोबरे आणि तीळ लगेच भाजतात, त्यामुळे अगदी स्लो गॅसवरती तुम्ही हे भाजून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आलं लसूण घालायचं। लसूण थोडासा जास्त घेतलेला आहे, 8 ते 9 पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर हा मसालाही घालायचा आणि आता आपण याचं वाटण तयार करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर वाटण तयार करून घ्यायचं, पाणी न घालता। अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे, पाहू शकता अगदी बारीक। आता आपण 2 मीडियम साईजचे कांदा आणि 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे। 2 ते 3 चम्मच तेल घालायचं आणि कांदा घालून छान परतून घ्यायचा। त्यानंतर टोमॅटोही घालून छान गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर मसाला घालायचा आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद, लाल तिखट 2 ते 3 चम्मच घातलेला आहे। थोडीशी ही भाजी गाजर असल्यामुळे गोड तेन होते, त्यामुळे थोडंसं लाल तिखट जास्त घालायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं। आता इथे थोडंसं पाणी घालायचं, तेही गरम पाणी घालायचं आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं। आता पाहू शकता हा जो मसाला आहे तो पूर्ण अशा प्रकारे तेल सुटेस तोपर्यंत भाजून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही मसाला, पूर्ण मसाला भाजून घ्यायचा, जेणेकरून जो थोडाही कच्चापणा म्हणजे खोबऱ्यातला राहिला असेल किंवा शेंगदाण्यात राहिला असेल तो निघून जातो आणि पूर्ण असा मसाला भाजून घ्यायचा आणि मगच भाज्या घालायच्या। आता इथे मी बारीक कट केलेली मेथी, पालक, शेपू घातलेली आहे, कांद्याची पातही घातलेली आहे, त्याचप्रमाणे सर्व भाज्या कट केलेल्या होत्या त्याही घातलेल्या आहेत। इथे मला हरभरा आणि वरणा मिळाला नाही, तुम्हाला मिळाला तर जरूर घाला, खूप छान टेस्ट येते वरण्याने। अशा प्रकारे हे सर्व मिक्स करायचं, लगेच पाणी घालायचं नाही, थोडंसं हे भाजी आहे ना ती पूर्ण एकजीव करून मिक्स करून घ्यायची। पूर्ण मसाला जो आहे ना अशा प्रकारे लागला पाहिजे सर्व भाज्याला, अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे गरम पाणी घालायचं। गार पाण्याचा कधीही भाजीमध्ये वापर करायचा नाही, गरम पाणी घालून हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि ही झाकून ठेवायची भाजी मीडियम गॅसवरती 10 मिनिटं। अशा प्रकारे पाहू शकता, जास्तही पातळ ठेवायची नाही, मध्यम ग्रेव्ही झाली पाहिजे, अशा प्रकारे आपण ही भाजी तयार केलेली आहे। अशा प्रकारे आपली अगदी 10 मिनिटात तयार होणारी भाजी आहे आणि कमाल लागते, अगदी वर्षभरातून एकदाच होती भाजी आणि खूप छान टेस्ट लागते। अशा प्रकारे जरूर करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।